हाय, मी मयूर आणि ही आहे माझी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ट्रिप, ते पण थेट लडाख. गाडी भरली, मित्र तयार आणि आम्ही निघालो लडाखच्या वारीला. चला तर मग सुरू करूया. चला बाप्पा, येतो. बाय बाय. चल का मम्मी, येतो मी. व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित हो, आम्ही सगळ्या गोष्टी घेतल्या, बट नेमकं एक गोष्ट आमच्याकडनं विसरली, ते म्हणजे आईबाबांचा आशीर्वाद. सकाळ संध्याकाळी रोज द्या. फोन करा, एक तरी फोन करा दिवसात. हो चालते. चला बाय बाय बाय. बाय. आता लडाखच्या वारीला. हो. đời có ngước lên trời cao dang rộng cánh tay từng cánh chim bay là nơi nhưng nào ai hay trong mùa xuân tôi thân này chơi vơi chợt khắp thế gian im lặng hòa vào ánh mắt chuộc lòng nhân gian ôi phần tơ duyên sao xa. जसं जसं आम्ही लडाखच्या अजून जवळ जात गेलो तसं तसं डोंगरांची साईज हळूहळू वाढत जात होती. त्यामुळे एक्साइटमेंट अजून वाढत गेली आमची. रूट एकदम सिंपल होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लास्टला लडाख, असा आम्ही 4 दिवसांचा प्लॅन बनवला होता. बट ते 4 दिवस 5 दिवसांमध्ये बदलले गेले, कारण काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रामुळे आम्हाला एक डे तिथं स्टे करायला लावलं, कारण पुढे कुठल्याच गाड्या सोडत नव्हते. मग तिथं पटनी टॉप नावाच्या एका हिल स्टेशनमध्ये आम्ही एक दिवस स्टे केलं आणि नेक्स्ट डे पहाटे लवकर निघालो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता आपण श्रीनगरच्या दिशेने चाललो होतो, पण इथे अमरनाथ यात्रेमुळे आपल्याला इथं थांबवण्यात आलेलं आहे. तिथला टायमिंग सकाळी 7 वाजता ते सोडतील आता. तर आत्ता वाजलेले आहेत 6:45 वाजले. ते एक 10-15 मिनटं त्यांनी आपल्याला थांबवलेले आहे. बोलले की एक 10-15 मिनटं थांबा, ती यात्रा पास झाली की मग तुम्हाला सोडण्यात येईल. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. And on we'll go. गावात तर आम्ही इथं जस्ट जेवण करायला आलो होतो. तर जेवण वगैरे झालं, तर हात धुवायला जस्ट नळ चालू केलं, तर ही नवीन टेक्नॉलॉजी आम्हाला सापडली इथं. मी तो बोलतो याला मार्केटमध्ये लवकरच लॉन्च करायला हवी. जसं आम्ही श्रीनगर क्रॉस केला त्यानंतर गाडी चालवायला जी मजा आली भाई, नाही सांगू शकणार. कारण जो व्ह्यू भेटत होता आम्हाला लिटरली एवढा भारी होता ना तो. मग आम्ही जरा डिसाईड केलं की गाडी जरा साईडला थांबून मस्तपैकी काही ड्रोन शॉट्स घेऊ. आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं जसं रोड साईडला आम्हाला असे रॅन्डम बोर्ड दिसायचे, ज्याच्यावर काही ना काहीतरी असं लिहिलेलं असायचं. त्यानंतर आम्हाला कळालं की ते वॉर्निंग बोर्ड आहेत, जे की खूप फनी वे मध्ये लिहिले होतं. आणि ते वाचत वाचत आमचा रस्ता खूप लवकर कटत जात होता. आणि या सगळ्यांमध्ये मला अचानक मध्ये एक कॉल आला, नेचर्स कॉल. सुकून का नाम सुनाय कभी. एवढा अर्धा तास टाइमपास झाल्यानंतर आम्ही पुढे लेहच्या दिशेने निघतो परत. तर आत्ता 8:15 वाजलेत. आम्ही लेह पासन अराउंड 100 किलोमीटर्स अजून लांब आहे, अजून पोहोचायचं आहे. आणि अंधार झालाय घाटमध्ये खूप. आणि इथं इंटरव्ह्यू चालू आहे मित्राचा. ट्रक वगैरे जायला लागले, गाड्या चालू.
आता लेह फक्त 30 किलोमीटर लांब होतं आणि ऑक्सिजनची कमतरताही आम्हाला जाणवत होती. आणि त्यामुळं आमच्या दोघांचं डोकं एवढं जाम धरलं की आम्हाला ट्रॅव्हलिंग नको नकोसं झालं. त्यात स्वप्नील पण आजारी पडला. मग नंतर गाडी मी घेतली आणि आम्ही पुढे निघालो. मग नंतर आम्हाला अजून एक गोष्ट कळली की ऑक्सिजनची कमतरता आमच्या सकट आमच्या गाडीलाही होत होती, कारण त्याचा सरळ प्रभाव त्याच्या इंजिनवर पडत होता. त्यामुळं गाडी तेवढी पॉवर देऊ शकत नव्हती. आम्हाला काहीच समजत नव्हतं काय करू. कसं बसं आम्ही त्या रात्री लेहला पोचलो आणि आम्ही रूम बुक करून आराम केला. आणि त्यानंतर लेहमध्ये एक फेमस मॉनेस्ट्री शांतीस्तूप, तिथं जायचं ठरवलं आम्ही. नंतर 1991 मध्ये जापानी मॉन्क्सद्वारे हे शांततेचं प्रतीक म्हणजेच द सिम्बॉल ऑफ पीस म्हणून बांधलेलं हे शांतीस्तूप. आणि हे शांतीस्तूप डोंगराच्या टोकावर असल्यामुळं पूर्ण लेहचा व्ह्यू दिसत होता तिथं. लेह पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही 17व्या शतकातला एक जुना राजवाडा बघायला गेलो, ते म्हणजे लेह पॅलेस. आम्ही आले आता लेह पॅलेसच्या टॉप फ्लोअरला. आता अख्खं लेह फिरून झाल्यानंतर नेक्स्ट प्लेस होती आमची खारदुंगला. पण गाडी हाय अल्टिट्यूडला असल्यामुळं गाडीला हवा तेवढा एअर भेटत नव्हता, म्हणून आम्ही लवकरात लवकर गाडी मेकॅनिककडे नेली आणि त्यांनी चेक केलं तर तेव्हा आम्हाला समजलं की गाडीतले काही सेन्सर्स खराब आहेत आणि तो पार्ट रिप्लेस करावा लागेल. आणि तो पार्ट पूर्ण लेहमध्ये कोणाकडेच नव्हता. पण नशीब आमचं चांगलं की त्याच्याकडे तो पार्ट अवेलेबल होता. विनाकारणचा 4000चा फटका लागला आम्हाला. सगळं विसरून आम्ही नेक्स्ट डे खारदुंगलासाठी निघालो. तर आत्ता आम्ही वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोडला आलो. इथं श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागलाय. म्हणजे असं 2 पावलं चाललं तरी असं दम लागल्यासारखं होतं. तुम्ही बघू शकता. आत्ता आपण 17,982 फीटवर थांबलो आहे. जस्ट तुम्ही इमॅजिन करा किती त्रास होत असेल. इथंच सगळ्यात मोठी चुकी केली मी. का ते कळेलच पुढं. थंड थंड लागले बाबू. खारदुंगलाची आठवण म्हणून तिथला पडलेला दगड सुद्धा उचलला मी. म्हणलं घरी आंघोळीला पाड घासायला तरी होऊन जाईल. इथं तुम्ही बघू शकता असे सिटीजचे नावं दिलेत जे न लांब आहेत खूप. जिल्हे 39, चंदीगड, जम्मू, श्रीनगर, कारगिल वगैरे, मनाली. मला एवढंच बोलायचं, जर तुम्हाला कधी आयुष्यात चान्स भेटला लडाखला ट्रॅव्हल करायला बाय प्लेन किंवा असो किंवा बाय रोड ट्रिप, नक्की ट्राय करा हा एक्सपिरियन्स. हा तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकणार हा कोणाला. हा एक्सपिरियन्स जस्ट तुम्ही फील करू शकता. जस्ट 2 गोष्टी बोललं तरी मला असं दम लागल्यासारखं व्हायला लागलं. बाकी पुढं बघू. अजून 2-3 स्पॉट राहिलेत आमची कव्हर करायची.
खारदुंगला आम्ही 10 ते 15 मिनिटच थांबलो आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे हे नाही. त्रास होतोय. होतोय, खरंच होतोय त्रास. जिम जाता वाटतं बहुत त्रास नाही होत. मला आणि इथे का त्रास डोकं आहे होतोय? ना, इथं नाही दुखत, इथं नाही असं दुखत समोरनं. हे कानपट्ट्या आणि बॅक साईडनी असं डोकं पकडून धरलंय पूर्ण. वॉमिटिंग, चक्कर वगैरे सारखं होतं आणि थोडंसं चालणं फिरणं झालं, त्रास व्हायला लागला. हे घे. दे. पी. लवकर निघू इथं पहिले. खारदुंगलाने तर दोघांची वाट लावली. मग नंतर तिथनं आम्ही लेसाठी वापस निघालो. थोडं सुसू ब्रेकसाठी पण थांबलो. नंतर परत काही ना काहीतरी होतच होतं. तिथनं आम्ही खाली येत होतो तर ड्रायव्हरला तिथं इंडिकेट करतो लाईट की इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जरा आम्ही एक 10-15 मिनिटासाठी स्टॉप घेऊन गाडी बंद करून हे जरा ओपन ठेवले. थोड्या वेळाने आमच्या दोघांना थोडं ठीक वाटायला लागलं. मग तिथनं आम्ही परत वापस निघालो. थोडं पुढे गेल्यावरच आम्हाला एक युट्यूबर भेटला, जो युट्यूबर बारामती ते लेह लडाख अशी ट्रिप करत होता. आणि ते पण मित्रांनो कशावर? पॅशन प्रो गाडीवर. लिटरली इम्पॉसिबल गोष्ट त्यांनी पॉसिबल करून दाखवली. मग दादासोबत जरा गप्पा मारून आम्ही वापस लेहला निघालो. रात्री मार्केट वगैरे फिरालो, जेवण वगैरे करून झोपून गेलो. कारण नेक्स्ट डे आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, ते म्हणजे पँगोंग लेक. तीच पँगोंग लेक जिथं 3 इडियट्स मूवीची शूटिंग झाली होती. आता या लोकेशनला आहे आम्ही. मला प्रोनाऊन्स पण करता येत नाही. आणि तो घाट असं होतो ना, आम्ही जस्ट खाली आलो तर इथं आम्हाला सगळ्या आर्मीवाल्यांनी इथं थांबवून ठेवलं. नंतर आम्हाला जरा काहीतरी वेगळं वाटलं. तुम्ही इथं बघू शकता ते सगळे आर्मी लोक थांबून त्यांना प्रसाद वगैरे वाटतात. सगळे टुरिस्ट लोक जे पण ट्रॅव्हल करतात. पण नंतर मला कळालं की ते प्रसाद त्यासाठी डिस्ट्रीब्यूट करतात कारण त्यांनी इथं महादेवाचं मंदिर वगैरे बांधायचं ते सगळं हे केलंय, प्लॅन केलंय. तर त्यांनी सगळ्यांना प्रसाद देऊन प्लस चहा वगैरे सगळ्या लोकांना ऑफर करतात. मग इथनं आम्ही चहाचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो. आणि थोडाच वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही शेवटी पँगोंग लेकला पोहोचतो. लांब लांबपर्यंत कोणती गाडी नाही ना कोणता ट्रॅव्हलर नाही, फक्त नेचर आणि आम्ही. मग तिथनं आम्ही थोडंसं पुढे गेलो तर पुढे एक आम्हाला अशी जागा भेटली जिथनं पूर्ण पँगोंग लेकचा व्ह्यू भेटत होता. बट तो व्ह्यू माझा जीव घेणार होता कारण तिथं एवढी थंडी हवा होती की जेणेकरून आम्हाला श्वास घ्यायला त्रास होत होता. हार्टबीट्स वाढले होते. बट तिकडचा व्ह्यू बघून प्रेमातच पडलो आम्ही. बेकार थंडी. पँगोंग लेकचे व्ह्यू बघायचा तुम्हाला. व्ह्यू बघा फक्त. श्वास घ्यायला त्रास तर होतोय बट व्हिडिओ परफेक्ट येऊ दे म्हणून आम्ही नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होतो खूप. हा व्ह्यू बघून मी माझ्या भावाला एकच गोष्ट बोललो की भाई पैसा वसूल्या. अरे बसलो बघा. चांगले फोटोज व्हिडिओज काढून आम्ही तिथनं निघालो कारण पुढे जाऊन आम्हाला लेक साईड कॅम्पिंग सुद्धा करायची होती. पण ते कॅम्पिंगची जागा भेटूपर्यंत अंधार झाला होता आणि त्या अंधारात आम्हाला काही सुचत नव्हतं कारण थंडी सुद्धा खूप होती. मग कसं बसं आम्ही टेंट वगैरे बांधलं, मस्त खाली ब्लँकेट वगैरे अंथरून आम्ही खाऊन काहीतरी झोपून गेलो. आणि अख्ख्या ट्रिपमध्ये तब्येत कोणाची साथ देत नव्हती.
आणि आम्हाला पुढं पण 2-3 स्पॉट करायचे होते, जसं की हानले आणि उमलिंगला. मग थोडा आम्ही जरा विचार करून एक नवीन प्लॅन केला. मी थांबलो इथं पांगपाशी आलो होतो आणि गाडी जरा घाटत ना, आता भरपूर वेळ झाला, 1 तासभर झालं उतरतोय आम्ही घाट. ब्रेक वगैरे जास्त गरम झाले असतील म्हणून थोडा वेळ थांबलो, 1-5 मिनिटं. तर पँगोंगचा आमचा स्टे भारी होता, कॅम्पिंग वगैरे केली आम्ही, मजा आली. तर रात्री जरा खूप थंड होतं, ऑलमोस्ट किती 5 डिग्री काहीतरी होतं ना, 8 डिग्री होतं. 8 डिग्रीमध्ये विदाउट ब्लँकेट, आम्ही ब्लँकेट घ्यायचंच विसरलो होतो. त्याच्यामध्ये खूप हालत खराब झाली आमची आणि त्यामध्ये आम्ही सगळीजण आजारी पडलो. तर आजारी पडल्यामुळे आम्ही डिसाईड केलं की नेक्स्ट डे आम्ही हानीला जाऊ, बट कोणाचीच तब्येत ठीक नव्हती ना. आमचे प्रोफेशनल ड्रायव्हर म्हणजे माझा मोठा भाऊ, ह्याला पण जमलं नाही ड्रायव्हिंग करायला, कारण सगळ्यांची हालत खराब. तर आम्ही डिसाईड केलं की वापस आपण पुण्याला जाऊ, बट डायरेक्ट पुण्याला नाही जाणार, मनाली थ्रू जाणार. तर मनाली वगैरे सगळं फिरून 1 डे किंवा 2 डे स्टे वगैरे करून मग आम्ही पुण्यासाठी निघणार आहे. आई मनालीचा रस्ता असून आहे अराउंड 200 किलोमीटर्स काहीतरी आहे. मी आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओज बघितलेत ना लडाख रिलेटेड, त्यामध्ये असं दाखवतात ना दोन्ही साईडला मोठे मोठे डोंगर आणि मधनं एकच रोड चाललाय. तर तो रोड आला होता, कियांगचू पांग, म्हणजेच मोर प्लेन. परत पुढे गेल्यावर रोड साईडला एक आम्हाला सुंदर अशी एक मॉनेस्ट्री दिसली. रोडपासून खूप आत होती, चेमरी गोंपा. अख्ख्या ट्रिपमध्ये ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट शेवटी भेटलीच, वॉटर क्रॉसिंग. लिटरली 2 ते 3 तास आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो. एकही गाडी जागेवरून हलत नव्हती. वॉटर क्रॉसिंगसाठी एक गाड्या पुढे सोडायचे आणि त्यात पण ज्या गाड्यांचे चाकं छोटे आहेत ते मध्येच अडकून बसायचे. खूप वेळानंतर आमची वारी आली. अरे कोई बात नहीं, कोई बात नहीं. आपका नाम आंटी? टेंजिन. हाय कर दो, हाय कर दो. मेरा नाम मयूर है. हाँ. आता लडाखमध्ये सगळ्यात रेअर होणारी गोष्ट पण आम्हाला बघायला भेटली होती, पाऊस. लेह मधनं निघाल्यापासून आम्हाला भरपूर काय काय बघायला भेटलं, बट एक शेवटची गोष्ट राहिली होती, घाटालोप्स. लोक बोलतात ना व्हिडिओ कान जस्टिफाय, बट ॲक्च्युली व्हिडिओ कॅन जस्टिफाय. आता हे जे काही मी करतोय ना त्याच्या मागं पण खूप जुनी स्टोरी आहे. नेहमी या रस्त्याने जो कोणी जातो तो 2 मिनिटे तर थांबून
आपल्या गाडीतलं पाणी बॉटल वगैरे जे काही असेल ते इथं ठेवतात आणि पाया पडून जातात. जर तुम्हाला याची स्टोरी ऐकायची असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता, द स्टोरी ऑफ घाटालोप्स म्हणून. तिथं तुम्हाला अख्खी स्टोरी भेटून जाईल. तर आता नेक्स्ट गाव होतं सरचू. तर तिथं आम्ही स्टे करायचं ठरवलं होतं. ते म्हणतात ना, काही गोष्टी प्लॅन करून होत नाहीत, जे की अनप्लॅन्ड होतात. तेच त्या रात्री घडलं. त्या रात्री मला असे काही दृश्य दिसले जे की मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तर आत्ता आम्ही आलो आहे अटल टनल समोर. तर इथनं मनाली आहे अराउंड 33 किलोमीटर्स. तुम्ही पाहू शकता. तुम्ही इथला एकदा व्ह्यू बघा, एकदम सिनिक व्ह्यू आहे एकदम. वा. तर इथनं आम्ही आता टनल थ्रू जाणार आहे मनालीतला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता आम्ही आलो आहे मनालीला. तर तुम्ही बघू शकता सध्याचं वेदर कसं आहे इथं. एकदम फॉगी आणि एकदम हळूहळू थोडा रेन येतोय, जी खूप सुंदर दिसतीये. इकडचं लाईफ खूप मला असं भारी वाटतं काय माहिती. तर आम्ही इथं जरा थोड्या वेळ थांबलो होतो. एक ब्लिंकिटवर आम्ही पाण्याचे 2 बॉटल्स मागितले होते. तर दादा आले. 2 वेगळे ऑर्डर केलते का तू? लोकेशन दिखाता ही नहीं होटल का, वो सामने वाला का. ब्लिंकिटवरनं 2 बॉटल मागितले होते 2 वेगळ्या लोकांकडनं. कमीत कमी आम्ही 20-25 लिटर संपला असेल आता एवढ्या दिवसामध्ये 4 लोकांमध्ये. आता हे अजून मागितलं पाणी. तर भावाला जरा KFC खायची इच्छा झाली, तर आम्ही आता इथं KFCला आलो. ऑर्डर केले तू? ऑर्डर केली. काय केलं ऑर्डर? 12 पीस चिकन बोनलेस आणि एक मीडियम फ्राईज आणि पेप्सी बाहेर नाही गेली, ते मागे ना. त्यांना कळत नाही. टाटा. तर बघू आता आमचा पुढचा प्लॅन आहे. इथनं चेकआउट वगैरे घेऊन आम्ही चंदीगडच्या दिशेने वापिस घरी निघणार आहे. तर ॲक्च्युली मनाली ते चंदीगडचा जो हायवे आहे तो हायवे ॲक्च्युली बंद आहे असं सांगतात, कारण ते लँडस्लाईडमुळं बंद केला आहे. तर बघू पुढं, जर चालू असेल नशीब चांगलं असेल तर बघू पुढं. ओव्हरऑल ही ट्रिप खूप मेमोरेबल राहणार आहे आमच्यासाठी. बघू आता ही व्हिडिओ मी कधी अपलोड करणार आहे सगळे मलाही आयडिया नाही आहे. बिकॉज आता घरी गेले की पहिले मी रेस्ट करेल, पाणी फेकून परत गाडी टाकेल. हां, परत जेव्हा टाईम भेटेल सगळं एडिट वगैरे करून मी पाठवून भेटू परत नेक्स्ट ट्रिपमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.